छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हर हर महादेव। तर नमस्कार मंडळी, आपण आता पुण्यामधून आपण निघतो साताऱ्यासाठी। साताऱ्यामध्ये वासोटा किल्ल्याला जातोय। गाड्या बिड्या आणि एकदम टाईट फिट मध्ये थंडी लागणार नाही आपल्याला, म्हणून आपण पूर्ण जर्किंग बिर्किंग एकदम पॅक मध्ये सकाळी 3 वाजता निघलो आपण। चला मग जाऊया राव लवकर, या अंधारात प्रवास करता करता सकाळी आपल्याला वासोटा किल्ल्याला पोहोचू। चला लवकर, चला मंडळी। करता शूट घ्यायचं आहे आता, आणि आतमध्ये गेल्यानंतर पुढून लांबून आता चहा नाही घेत का तुम्ही? चहा नाही का बरं? जाऊ दे मग काय। भारी वाटतं चहा पहिलं, गरम गरम थंडीचे दिवस आहेत। खाल्ले ना तुम्ही कधी? नाही का बरं? खातो कधीतरी, हां जास्त करून पोळी नाही खात। गावाला गेलो काय करते? गावाला गेलो असं भेटते रस्ता आमच्याकडे, हां का? पण समोसे डोसा हां का? आम्ही आता वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय। म्हणजे या बोटिंगच्या ह्या साईडना आपल्या इथून बोटिंग स्टार्ट करायची आहे, तर आपण पुढे जाऊन बघू, दत्त मंदिरापर्यंत जाऊ। दत्त मंदिरापासून आपल्याला बोटिंग क्लब भेटेल, तर बोटिंग आपण बघू बोट आपल्याला भेटते का नाही। आज सोमवार आहे, तर किती वेळाने भेटते काय भेटते आपण तिथे जाऊन बघू। चला मग। आम्ही आता इथं दत्त मंदिरापाशी आलेलो आहे, वासोटा किल्ल्याजवळ। दत्त मंदिरापासून आपल्याला इथं बोटिंग क्लब आहे, बोट बघायची आहे, तोपर्यंत आपण मंदिरात दर्शन घेऊ, नाही का? इथं काय आपल्या मोबाईलला रेंज भेटणार नाही, आणि इथं एक पण बोट नाही। आता बोटिंग येणार म्हणते 1 तासाना 2 तासाना 12 जणांचे पैसे द्यावे लागतील म्हणते, 3,500 का काहीतरी बोटीचे आहे का। तर 4 जण आहे आम्ही, आता काय अवघडच आहे आमचं, बघू आता काय होतं इथे। बघा व्हिडिओ काढण्या फोटो काढण्यासाठी बघा कुठे नैसर्गिक बदक पाहिजे तुम्हाला, आणि ते बदकाव कोण बसले? कसं वाटतंय इकडे बा? आठ वाजले पण काय सूर्य काय उजेड नाही, म्हणजे वर काही आहे नाही, सगळं डोंगराच्या आड ना आपण, त्याच्यामुळे बोट कधी येते काय माहिती। हा विचार करून आम्ही टेन्शन मध्ये आता आलोय, तर खरं सकाळी लवकर 3 वाजता निघून, आणि इथं अजून बोटच सापडा झाली। त्याला काय होतंय? काय होतं रे याला? काय हो राहिले? हॅलो अहो, बोट क्लब जवळ आहे रे, दत्त मंदिराजवळ। हॅलो चल वर तिकडं। असं इथं आलंय आणि असा प्रश्न झालाय, फोन केलाय बोटिंग क्लबला आणि झालंय असं काय, फोन तर आवाज येत नाही एकमेकाला, रेंज नाही, आणि इथं कोणीच नाही बा, बोटिंग क्लब आहे। दत्त मंदिराजवळ आल्यानंतरच आपल्याला महाराजांची मूर्ती दिसती। मग आम्ही काय सगळीकडे विचारता दत्त मंदिरापासून पुढे आलो, बोटी बघत आलो। आम्हाला काय कुठं बोटी भेटल्या नाही। एक ठिकाणावरून कळालं आम्हाला की बामनोली गावात जातो मी, तुम्हाला शेअरिंग बोटी भेटेन। शेअरिंग आता पावा आम्हालाच भेटा ना कुठं, मग म्हणलं बोट आम चालू नाही झाले, आम्ही लय लवकर आलो, 1 तास झाले। हा, आम्ही तिकडून इथपर्यंत आलो, आणि आता इथपर्यंत आलोय पाच तेच की बघतो ना, 2-3 जण जरी असते तरी मग
आमचे फोन लागा ना कोणाला, त्यांना फोन केला तर आम्ही क्लब नाही फोन लागला इथं नाही तुम्हाला रे, इथं फक्त BSNL क्लब वाल्यांना फोन केला तर आम्ही, हा. ते काय फोन कोणीच उचली ना, आमचा फोनच लागला, रेंजच नाही. तर नमस्कार मंडळी, आपण आलोय बामणोली गावात. म्हणजे इथून आपल्याला वासोटा फोर्टला जायला आपल्याला बोट भेटणार. तर आपण विचार केला शेअरिंग बोट भेटन म्हणजे एका माणसाला जर जायचं असेल तर पर्सनल तर 3700 रुपये एका बोटीचे चार्जेस आहे, ते 12 जणांमध्ये. मग आता जर आपण इथं एक क्लब आहे, त्या क्लबमधून आपण सगळे शेअरिंग होऊन जाणार आहेत. तर बघू काय होतं ते. बाई बोटिंग आहे इकडे मस्तपैकी, बोटिंग, आणि त्या बोटिंगनं आपल्याला जायचं 2 तास प्रवास करून. एक नंबर सगळं बोटिंग क्लब. 3700 रुपये 1 ते 12 प्रवासी सोडणे आणि आणणे असे. आणि 15 जून ते 15 ऑक्टोबरपर्यंत या कालावधी पावसाळ्यात बंद असते. इथं बोट बुकिंग ऑफिस आहे. आता शनिवार रविवार नसल्यामुळे ते लवकर चालू नाही झालं. आता 9 वाजले, आता हे चालू होईल. बघू वेळ बघतोय आम्ही, वाट बघतोय गावाची. तर क्लबच्या बाजूनं आपल्याला या हॉटेलमध्ये जेवणाची आणि खाण्याची सगळी म्हणजे राहण्याची सोय होईल. तर इथं जाताना सांगून जायचं आणि आल्यावर जेवण किंवा जाताना तुम्हाला डबा पण भेटेल सोबत. मग काय आम्हाला शेअरिंगमध्ये 2 जण भेटले, एक नाशिकचा होता आणि एक पुण्याचा होता, एक ऋषीभाऊ एक रामभाऊ. असं करून आमचा 12 किलोमीटरचा प्रवास एकदाचा सुरूच. मंडळी तुम्ही जर येत असाल ना तर इथं काय म्हणते ना, बोट शेअर करावं लागते. जर बोट शेअर नाही केली म्हणजे तुम्हाला जर कोणी भेटलं नाही तर तुमचे 3700 रुपये कटणार 1 ते 12 लोकांचे. त्यामुळं इथं शेअरिंगला बामणोली या गावात तुम्ही या. आता आम्ही चाललोय, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आमचे ह्या गोष्टी करता करता 10 वाजलेत. आता आम्ही जातो या बोटीनं. चला काय येणार आहे का? मी एक जणांनी बघितलं आणि माणसं पोर आहे तिकडे, तुम्ही जावं पटकन. 10-12 किलोमीटर आहे. आम्ही तिकडे थांबलेलो होतो त्या तीरावर. तिथून आम्ही पाहत होतो तिकडून पाहत होतो आम्ही इकडे. आम्ही खूप आवाज पण दिले. आमचं काय झालं, गाडी धुवायला आम्ही थोडी पुढे नेली, दोन्ही चाका अडकले चिखलात. पुढं ठीक आहे, समोरच्या तीरावरती तिकडे. आणि आम्ही कुठून आलो? तुम्ही इथेच होते ना, तिथे पलीकडे दिसत होते आम्ही. एवढं लांब बोलवलं होतं. हा इथं त्या बोटचे पैसे जास्त घेते का त्याच्यात फरक दिसत. आता इथं प्रत्येकाचं आलं की ते समजून पण देत नाही, कोणाला इकडूनच घालतील, तिकडून नेतील, मला इकडून नेतील, आणि मग बोट भरली का संपला विषय. तर मंडळी आपण आता निघलेलो आहे. या बोटिंगचा प्रवास आता 2 तास किंवा 1.5 तास लागेल. लवकरात लवकर जाऊ. ते बोट चालू करते बघा, फुल स्पीड न जाऊ. पण त्याचा आवाज एवढा आहे का आपला आवाज येणार नाही. आता बघा आपल्याला आडावं लागेल आता. यस, बोट मध्ये व्हिडिओ कॉल केला होता. मग अरे बाबा, मी म्हणलं तो केलाय, मी आता बोटीत आहे. आता 1-1.5 तास बोटीतून प्रवास चालू आहे. मस्त लय भारी वाटत का, समजला. हा काय मजा आहे. आमच्या बरोबर काही शेअरिंग साठी आलेले, नाशिकवरून आले ते वासोटा किल्ला बघण्यासाठी. आम्ही ते सोबत चाललेले. तुम्ही कधी आले ते वासोटा किल्ल्याला? काल संध्याकाळी आम्ही मुक्कामाला आलो होतो. काल संध्याकाळी आम्ही टेंट लावून इथं मुक्काम केलेला आहे. आज सकाळी आम्हालाही शेअरिंगला कोणी नव्हतं. तुम्ही मिळाले म्हणून आम्ही जाऊ शकलोय, त्याच्यामुळं धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप छान झालं. जास्त गर्दी नाहीये, आपण 5-6 जण आहोत, त्याच्यामुळे छान आनंद घेता येईल सगळ्या गोष्टीचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. बोटच्या पुढच्या टायर जास्त प्रेशर आलाय म्हणून जरा मागं सरकतो आम्ही, नाही का. वासोटा किल्ला जे डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचे एक शिष्य राहत होते, म्हणून त्यांनी त्या डोंगराला आपले गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे. वसिष्ठाचे पुढं वासोटा किल्ला झाले. कसं वाटतंय मंडळी? तुम्ही किती प्लॅन करताय माझ्या बरोबर फिरायला? 15-20 जणांचा आमचा प्लॅन झालता 4-5 दिवसापासून. हा कॅन्सल होतो, तो कॅन्सल होतो, तो म्हणतो मी येतो, हा म्हणतो मी येतो, आणि काय बोलू शकत नाही शब्दात ना, म्हणजे शब्दात मला बोलता येणार असं भारी वातावरण आहे. बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी.
सगळं पोलिसांची व्हॅन आहे, म्हणजे पाण्यात पण आपल्याला पोलीस चौकशीसाठी येतात, कोण काय करते कोण काय नाही करत. वा इकडं आपली बोट वळणार आहे आता. या इकडं आपल्याला पुढे जाऊन आपल्याला वासोटा किल्ला आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोज राजाने केली असा उल्लेख आढळतो. मग महाराजांनी वासोटा किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात होता. त्याचं कारण घनदाट जंगल, पूर्वी तिथे वाघ पण राहत होते. 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय वासोटा किल्ल्याजवळ. हा बघा तो वासोटा किल्ला, आणि या ठिकाणी ते बोट स्टेशन आहे, म्हणजे तिथं बोट थांबतात आणि तिथून आपल्याला ट्रेकिंग करावं लागते. एका जुन्या शैलीमध्ये वासोट्याच्या गमतीचा उल्लेख आहे. श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा, तेलीन मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा. एवढी भारी मजा आली. 1.5 तास प्रवास झालाय बोटीचा. अशी बोटिंग कुठंच नाही भेटणार. हे पाणी कशाचं आहे? कोयनेचं बॅकवॉटर आहे काय? आता तुम्ही दिवसभर आमच्या सोबत येणार, म्हणजे इथं स्टे करणार, म्हणजे थांबणार तुम्ही, आणि संध्याकाळी परत आमच्याबरोबर बोटीने प्रवास करणार. आता आपल्याला परमिशन काढायची ना. आणि हे भेटणार ना आपल्याला, गाईडची भेटणार ना रिटर्न परत. तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बॅग चेकिंग होती. बॅग चेकिंग नंतर आपल्याकडे जेवढं प्लॅस्टिक पिशवी ते, म्हणजे जेवढं प्लॅस्टिक आहे त्याचं आपला डिपॉझिट ठेवला तर 500 रुपये. आणि इथं आपल्याला बोटिंगची पार्किंग 150 रुपये आणि 250 रुपये गाईडचे. तुम्ही न्या, अगर नका नेऊ, नाही नेला तर 250 रुपये तुम्हाला रिटर्न भेटले जातील. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी काही वन्य प्राणी आणि पक्षी, फुलं काय काय जंगलात आहे आपण ते बघू. इथं आपल्याला दिसन की या ठिकाणी काय काय कोणते कोणते प्राणी, जंगलाचं महत्त्व, गवा, शेकरू आणि एवढे सगळे प्राणी आपल्याला बघायला भेटते. आणि सगळे फुलं, कासपाठावरले फुलं कोणते कोणते ते कोयनाभरमध्ये घनवनस्पती वनस्पती आहे इथं. आणि हे जंगलातले रस आहे, कोणतं झाड कोणत्या प्रकारे असते ते, म्हणजे तुम्ही आल्यानंतर हे सगळं बघितलं पाहिजे. या ठिकाणी पूर्ण आपल्याला 2 रूम आहे. त्या 2 रूममध्ये आपल्याला सगळ्याची माहिती दिलेली. ही सगळी माहिती एकदा वाचा, पूर्ण बघा. कोणत्या झाडाला काय म्हणतात, कोणत्या फळाला काय म्हणतात, कोणत्या कीटकाला, कोणत्या पक्ष्याला काय म्हणतात, सगळं इथं लिहिलेलं आहे. सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि हा व्याघ्र प्रकल्प आहे. इथं वाघ पण आढळतात. हे फुलपाखरू बघा तुम्ही. आपलं सगळं चेकिंग झाल्यानंतर आपण आता वन विभागाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री करतोय. आणि हा जंगलाचा ट्रेकिंगचा आनंद आम्ही घेणार आहे आता. आणि किती लांब जंगल ट्रेक आहे काय आहे सगळं बघूनच जाऊ आता आपण. बरं, याच्यामधलं कोण कोण आलं वासोटा केलेलं पहिल्यांदा? सगळेच पहिल्यांदा आले आणि सगळ्यांनाच पहिल्यांदा अनुभव घ्यायचा आहे. आमच्या इकडे नगर एक साईडला भाषाच अशी अंड्या बक्षी आढळतो. याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं माणसाने बनवलेल्या दगडी पायऱ्या. मग आपण ह्या दगडी पायऱ्याने उतरून बघू कसं वाटतंय ते. काय वाटणार आहे जे आहे ते. मंडळी, याच ठिकाणी आपल्याला एवढ्या उन्हाळ्यात पण हे वॉटरफॉल बघायला मिळेल. म्हणजे जे डोंगरातून पाणी झिरपून आपल्याला नदीच्या दिशेने जायला दिसत. हे बघा तुम्ही पाणी, इथून पाणी खाली कोयना डॅमला जातो. आणि आपण इतर वेळेस हिरवं शेवाळ बघतो. या ठिकाणी लाल शेवाळ आलेलं आहे मंडळी. बघा तुम्ही कसं आहे. लाल शेवाळ तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा. आता हे लाल शेवाळचा काय प्रकार आहे मी आज पहिल्यांदा बघू राहिलो. हा जंगलातला वडा आहे. आता पूर्ण कोरडा आहे, नाही तर इतर वेळेस इथून भरभरून पाणी वाहतं. पण जून ते ऑक्टोबर इथं वासोटा किल्ला बंद असतो. त्यामुळं नशिबात नाही आपल्या ते बघायला. काय थकला काय? नाही नाही, दमला नाही ना? नाही नाही, दमू नको काय. आता थोडंच पुढं चालून आल्यानंतर आपल्याला भैरवनाथ मंदिराकडे रस्ता दिसतो. आपण भैरवनाथ मंदिराकडे आलो पण मंदिरात सापडलं नाही आपल्याला. शेवटी आपण पळत पळत काय ना
हे जंगलातलं मंदिर सापडलेलं आहे. आपण तिथं जाऊन दर्शन घेऊ. या मंदिरातली वास्तू फार जुनी आहे. या ठिकाणी 4 स्तंभ आहे. म्हणजे पहिले या ठिकाणी पूर्ण मंदिराचं बांधकाम चांगलं व्हायला असणार. आता या ठिकाणी पडलेलं सगळं आपल्याला दिसतंय. याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते नदीतले किंवा ह्या वड्यातले सफेद सफेद दगडं. आणि या ठिकाणी सगळ्या मित्रांचा फोटोशूट चालू आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे सिंहासन. आणि या सिंहासनावर विराजमान झालेले आमचे तळेगावकर रामभाऊ. बघा सांगतो, रस्ता चुकून देऊ नका. बा गचपाना गुचपातून रस्ता काढतील आणि परत म्हणतील लय थकलो. बघा हॉर्स रायडर इथं वनी बघा नी. आपल्याला थकल्यानंतर बसायला बाकडे बनले. मागे दिसते असतील तुम्हाला. पण मर्दगडी बसणार नाही आपण. चला. हे पहिलं असं मंदिर सापडले मला बजरंगबली आणि गणपती सोबत. आणि या ठिकाणी हे मंदिर का बनवलं होतं त्यावेळेस इथून जायला त्या लोकांना किल्ल्याकडे जाताना जंगली जानवर आणि भुताटकीचा त्यावेळेस जास्त प्रचार होता म्हणून ते बनवलं होतं. जय बजरंगबली. आपल्याला बघायला भेटला हा दगडाचा रस्ता. या ठिकाणी दगड का लावलेत? ज्या वेळेस पाऊस पडतो त्या पावसामध्ये सगळी माती वाहून जाते. त्यामुळे हे दगडावरून चालायला भारी वाटते. ह्या जंगलात खतरनाक असं झाड आपल्याला सापडलेलं आहे जे त्याच्या अलग अलग बाजूंनी उभं राहिलेलं. म्हणजे त्याच्याच मुळांनी खतरनाक झाड उभं राहिलं. खतरनाक असा जंगलाचा पॅच आपल्याला लागलेला आहे याच ठिकाणावरून. आणि एकटं कोणी यायचा प्रयत्न पण करू नका. लय अवघड इथं व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघाचा प्रकल्प. इथं वाघ असू शकतो. वनी बघा नी हे भारी बनवलेले. आपल्याला पायऱ्याचे ब्लॉक बनवले आणि हे बाई ब्लॉकनुसार पायऱ्या बनवले. हा एक आडवा खांब दिसतोय आणि उभा खांब लावलेला आहे. पण ते झाड अलग अलग आहे आणि हे झाड पडलेलं आहे त्याच्यावर आणि त्याला मुळांनी पूर्ण गुंडाळून घेतले. आपल्याला असे काही झाडं भेटतील जंगलात बघायला. ते हजारो वर्षापूर्वीचे असणार. कारण ह्या झाडाला बघूनच ह्या मुळं बघूनच वाटते. तुम्ही पुष्पा मूवी बघितला असेल. पुष्पात असंच खतरनाक जंगल होते पण त्या जंगलात पायर नव्हते बरं का. त्यावेळेस विशेष वेगळा आहे. याला चढता येते बघा. हे आपल्याला चढू दाखवते. वा बस 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 बस. याच्यावर काय जात नाही ते पण आपण दाखवलं त्यांना चढून. मग काय मंडळी, आम्हाला पनवेलची नवीन मंडळी भेटली आणि आम्ही त्यांना म्हणलो चला तुम्ही आता ना एनर्जी घ्या, फुटाने खा. मोरे लागले जावळीचे मोरे. आपण शोध इथून घेऊ शकतो तू घे. आम्हाला ट्रेकिंग करायची सरळ रस्त्यात सवय नाही. अजून किती राहिलो? तुमचं किती वय आता? तुम्ही गाईड राहता काय? नाही लॉन्च आहे. हा ना. आता यांच्याबरोबर गाईड आले ना? हो गाईड देत नाहीत नाही तर. 68 वय या वयात. काल आलो होतो. हा ना. काल बी मला डबल फेरा मिळाला. माझा शिल्लक होता यात्रेला आमच्या. काल गर्दी भरपूर असून गेली. माऊली चला लवकर. असा ऍडव्हेंचर आम्हाला सरळ रस्ते जमतच नाही हो. आम्हाला ऍडव्हेंचर लागतं. ऍडव्हेंचर पाहिजे आम्हाला. आम्ही दुसरा शॉर्टकटने जायचा प्रयत्न केला. तो लईच खतरनाक होता. ही पायरी आहे. 2-3 फुटाची एक पायरी. म्हणजे दगड आहे आणि ह्याच दगडावरून आपल्याला ऍडव्हेंचर बघायचं. खतरनाक ऍडव्हेंचर. मग काय आम्ही बघतो तर 68 वर्षाच्या काकासंग काही मुंबईकर चालत होते. आम्ही बघतो तर काय त्यांच्या तोंडातून अयो बायो देवा असे शब्द निघत होते. आमचे ऋषी भाऊ येऊ राहिलेत. काठी टेकीट हे काय आले 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 सगळे. आले ऋषी भाऊ पण आले. ऋषीभाऊ पण आले. यांचं आगमन झाले. थोड्याच वेळा त्यांची उपस्थिती आपल्याला चांगली महागात पडणार नाही. आपण तरी शनिवार रविवारी नाही. जर आपण शनिवार रविवारी असतो तर ह्या रस्त्याला आपल्याला जागाच नसती. फुल ट्रॉफिक, सिग्नल नाही काय नाही. पुढे कोणी घुसणार काही करणार.
आता बघा बरं, या सोमवारी सुद्धा एवढी गर्दी बघा. थोडंच वर आल्यानंतर आपल्याला पडक्या अवस्थेत असलेली वस्तू आपल्याला बघायला मिळते. विसोबाचं मंदिर आहे या ठिकाणी. आणि इथं हे मंदिराचे अवशेष बघायला मिळते ना. आता या ठिकाणी फक्त पडलेली वस्तू बघायला भेटेल तुम्हाला. आम्ही अशा पॉईंटला येऊन पोहोचलो ज्या ठिकाणावरून नागेश्वर सुळका बघायला एक रस्ता जात होता. त्याच ठिकाणी विसोबा मंदिरापाशी काही थडगे दिसले आम्हाला. 68 वर्षीय जे काका होते, गाईड काका, त्यांनी आम्हाला सांगितलं याच्यात प्रॉब्लेम काय होता, काही ठिकाणी समाधी स्थापन केले जाते स्मरणार्थ आणि काही ठिकाणी वीरगळी स्थापन केले जाते. तसे येद थडगे म्हणून ओळखले जाते. ते मारुतीचं मंदिर ना? नाही हे नाही, हे अवशेष कसे? हे काय अवशेष थडगे आहेत. हा का? पूर्वीचे ते योद्धे मेलेले, जसं असेल तसे ते थडगे बांधलेले आहेत. आपण ट्रेकिंग करत करत जेव्हा पुढे येतो, आपल्याला इकडे जायचंय वासोटा किल्ल्यावर आणि इकडे जातो तो नागेश्वर सुळका. वर गेल्यानंतर आपण बाबूकड्यावरून नागेश्वर सुळका बघू. तुम्हाला माझ्या मागे दिसतंय ते तेज हवामुळं, म्हणजे जोरात वाऱ्याच्या झोक्यामुळं हे झाडं सगळे एका बाजूला झुकले. आम्ही तर लय मोठे, पण एक 9-10 वर्षाचा मुलगा त्याच्या वडिलांसंग ट्रॅक करत होता. वय किती तुझं? 11 वय. त्याच्या वयात आम्हाला घरच्या बाहेर जाऊन देत नव्हते. अवघड घरच्या माहिती नव्हती त्यावेळेस. त्यांच्या घरच्यांची सवय चांगली आहे की ते आत्ताच त्यांना लहानपणी ट्रेक आणि महाराजांची किल्ले दाखवतात, अनुभव करून देतात. या झाडाचं हे बेंदाट चांगलं मोठं आहे, झाड पूर्ण मोठं आहे. त्याच्या खाली 1, 2, 3, 4 असे पायासारखे पायी. आणि हे कन्याकुमारीचा नक्षा बघितला का? इकडे आसाम, इकडे मुंबई. थोडं झालं 5 मिनिटं. 3 तास लावले यांनी. काय काय करता करता 5 मिनिटं म्हणता 5 मिनिटं राहिलं. हे आलो. समोरच किल्ल्यावरचा खतरनाक पॅच आपण ही चढायला सुरुवात केली. हाच तो शेवटचा पॅच का माहित नाही, पण चांगली चढण लागली. चला. काही पनवेलचे सर लोक होते आणि ते सर लोकांचं वैशिष्ट्य असं होतं, ते 10 ते 12 जणांच्या ग्रुपमधून येऊन ते दगड किल्ले वगैरे फिरायचे सुट्टीमध्ये. मग कोण 30 व्हायचं, कोण 40, कोण 50, कोण 60 व्हायचं होतं. ह्या वयात सुद्धा ते गड किल्ले फिरतात. मग काय पुढे आल्यानंतर त्यातील एका सरांची एक फरमाईश होती, तुम्ही आळंदीवरून आले, मग एक गवळण होते. मग काय म्हणलं, गवळण बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही. व्हिडिओमध्ये आलो नाही. तिथं आपलं रामभाऊ खाली बसलो होता का ऋषीभाऊ होता? कोणचं हृदय बाहेर पडत होतं? रामभाऊचं हृदय. नाही, रामभाऊचं नव्हतं हृदय. मित्रांनो, खरं सांगतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला लोक दाखवत असतील ट्रेकिंगमध्ये लय भारी ट्रेक आहे, लय असो लय तसं. सोशल मीडिया रिअल लाईफ बघा. रिअल लाईफ अनुभव झालाय. हे बघा रामभाऊ, काय अनुभव आहे तुमचा? हृदय थोड्या वेळात बाहेर येणार आहे आणि पळत सुटणार आहे असं झालेलं आहे. तर गडाच्या आपण शेवटच्या पॅचवर आहे. हा कातळात कोरलेला पायऱ्यांचा पॅच आहे. याच्यावरून आपण आता चाललेलो आहे. थांबायचं नाही शेवटपर्यंत. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट. मग काय घामाने पूर्ण ओलचिम झालो आणि आता गडावर आलो. गडावर मग काय सगळा आराम केला, सगळी मस्त पाणी बिनी पेले. आणि आता आम्हाला बघायचं होतं गडावरचा इतिहास. समाधान. गड चालल्यानंतर जे समाधान वाटतं ना, ते कुठंच नाही. खरं सांगतोय. गडावर आल्यानंतर आपल्याला बजरंग बलीची जे मंदिर आहे ते दिसायला मिळतं पहिल्यांदा स्टार्टिंगला. त्याचं आपण दर्शन घेऊ. हा दिसतोय तुम्हाला चुन्याचं गाणं. हा चुन्याचं गाणं कायसाठी वापरत होते? ज्यावेळेस गडाची तटबंदी बांधली जात होती त्या टायमाला काय सिमेंट होतं का? काय होतं? नाही. त्या टायमाला डाळ, गूळ, पीठ ह्या सगळ्याचं मिश्रण करून तो चुना तयार करत होते आणि तो ह्या दगडांच्या मध्यभागी लावून ती तटबंदी भक्कम करत होते. बघा मग त्या काळचं शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान कसं. आता आपण गडाच्या ह्या तटबंदीवर उभा आहे. या ठिकाणी आपल्याला, आपण ज्या ठिकाणावरून ट्रेक चालू केला, ज्या ठिकाणावर बोटीनं आलो, जो जंगल ट्रॅक आपण पार केला आणि इथून वर आलो, ती जागा दिसते इथून. तर असं भारी वाटतंय. आणि ह्या जंगलातून अलग अलग प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज येतात, ते पण भारी वाटतंय. याच ठिकाणी दिसतं आपल्याला 2 पाण्याचे टाके. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे जे खडकात बांधलेले, आणि या ठिकाणी खडकात बांधून त्याला तटबंदी केली. म्हणजे आपल्याला इमर्जन्सी जर पाण्याची कमी पडली तर आपण गडावरचं हे पाणी पिऊ शकतो. त्याच्यामुळे गडावर कधी पण आले तुम्ही तर पाण्याची स्वच्छता राखा. खालून पानं हिरवे आणि वरला आले
म्हणजे हे लाल पानं काही दिवसांनी हिरवे होणार, मग काही दिवसांनी पिवळे होणार, मग काही दिवसांनी वाळून जाणार. तशीच ह्या प्रकारची लाल माती खतरनाक आहे. हे आमचे कॅप्टन, यांचा शक्तिमान थांबत नाहीये. हे गंगाधर पासून लगेच शक्तिमान होतात आणि कुठे आम्हाला घेऊन जातात. हे काही थकत नाहीत, आम्हाला चढून चढून घेऊन चालले वरती. खरंय. चला तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रात भरपूर अशी कोकणकडे लाभलेली, त्यात सगळ्यात फेमस म्हणजे आपला कोकणकडा हरिश्चंद्रगडाचा सगळ्यांना माहीत असेल, आणि वासोटा किल्ल्याचा पण हा कोकणकडा आहे. आता खारी बात म्हणजे आपण ज्या वासोटा किल्ल्यावर उभा आहे त्याच्या पुढच्या साईडला जो दिसतोय तो जुना वासोटा आहे. हा जुना वासोटा आहे. या ठिकाणी आता ट्रेकिंग करणं किंवा कोणत्याच परिस्थितीवर जातच नाही, त्यामुळं हा किल्ला तिकडून बंद केलेला आहे. म्हणजे ह्याच किल्ल्यावर आपल्याला चान्स आहे. आम्ही बाबूकड्यावरून आवाज दिला, तो 7 ते 8 वेळेस गुंजत होता. जर वासोटा किल्ल्यावर तुम्ही बाबूकडे येतात तर आपल्याला हा जुना वासोटा आणि त्याच्यामधला जो कोकणकडा आपल्याला दिसतो, त्या कोकणकडातून आपल्याला रिफ्लेक्शन बघायचं आवाजाचं. एकदा घोषणा देतो बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ मी एकटा बॅचलर आहे. थकलं नाही. या इकडं या ठिकाणी पण एक हौद होता, त्या ठिकाणी उतरायला पायरे आणि खाली पाण्याचं टाका असणार आहे, पण माती कारणानं ते बुजलं गेले. वनी बघाने एवढी चांगली सोय केलेली आहे, ज्याचा कचरा रिटर्न भेटणार नाही त्याचे 500 रुपये दंड मारले जातील. तरी काही लोक, हे बघा हा कचरा दिसतोय तो कोणाचा आहे, मग ह्याची खात्री कोण घेणार? त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे, आपला कचरा रिटर्न घेऊन जा ना. या गडावर आपल्याला काही वाड्याचे पडलेले अवशेष मिळतील तुम्हाला, ते पण आज काही स्थितीत राहिलेले आहे. या ठिकाणी बघा तुम्ही काही देवळे अजून शिल्लक राहिलेले हे बघा. म्हणजे या ठिकाणी पूर्ण एक वाडा होता किंवा त्या टायमाचा तुरुंग स्थान पण म्हणू शकतो. हा पूर्ण एक चौथरा आहे. चौथऱ्यामध्ये अजून खाली खोल असेल, एकतर पाण्याचं तळ का वाडा काहीतरी आहे, अवशेष त्याचा अजून शिल्लक आहे. त्यावेळेस हा इथं एवढा मोठा वाडा होता आणि त्या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहे, फक्त खालची जी भिंत शिल्लक आहे आणि ती पण एकदम शाबूत आहे. बघा तुम्ही अशी कारिगिरी आहे, पूर्ण कोरीव आहे. बघा तुम्ही आत्ताचं कारिगर पण एखाद्या चुकीचं काम करून पण पहिला अजिबात नाही. आणि त्या तिथं मध्ये चौथऱ्यात तुम्ही बघितलंच असं. बजरंगबलीच्या मंदिराच्या मागच्या साईडनं आपण बाबूगाड्या जाऊन आलो. आता ह्या पुढच्या साईडनं आपल्याला बघायचंय तर सगळ्यात मोठं पाण्याचं तळ आपल्याला ह्या गडावर बघायला मिळेल. हे पाण्याचं तळ आहे. तिकडे आपण हौद बघितले, हे पाण्याचं तळ आहे. ज्यावेळेस आपण ह्या गडाच्या पुढच्या साईडने येतो त्याकडे त्यावेळेस इथं या ठिकाणी हे तुरुंग म्हणतात त्याला. बघा आपलं याचं जेलचा म्हणून वापर करत होते त्यावेळेस. बघा एवढा अवशेष त्याचं पडलेला अवशेष शिल्लक आहे, अर्ध्या भिंती. आता मंदिरात आल्यानंतर ही पुढच्या बाजूने एक गाभारा आहे मंदिराचा छोटासा. सह्याद्रीचं हे आहे रौद्र रूप. कसा कोकणकडा माझ्या माग खतरनाक ना. त्या साईड ना बाबूकडा आहे ना, तुम्ही आवाज द्या 3-4 सेकंदानंतर तुम्हाला 3-4 वेळा आवाज येणार. छत्रपती शिवाजी महाराज के जय. माझ्या मागे दिसतोय तो तुम्हाला हा बुरुज, आणि या बुरुजाच्या पुढे जाणार आपण हे कड्यावरून हा नॅचरल ब्रिज बनलाय. तो नॅचरल ब्रिज आपण बघू. आम्ही चाललोय त्या गडाच्या नॅचरल ब्रिजवर. बघा आमच्या इकडून दिसतोय तो कोकणकडा आणि इकडून दिसतोय ते कोयनेचं बॅक वॉटर. दिसलं का? आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय ज्या ठिकाणावरून सह्याद्रीचं असं खतरनाक रौद्र रूप आपल्याला बघायला मिळालंय. आता बघूनच घेऊ. आता इथून याच्या पुढचा नागेश्वर सुळका आहे. हा पुढचा नागेश्वर सुळका आहे आणि आजचा हा ट्रेकिंग इकडून येतो आणि हा वासुटे केला. म्हणजे बघा याच्या पुढे गेल्यानंतर नागेश्वर सुळका, हा एक कोकणकडा, हा एक कोकणकडा, हा पूर्ण असा कोकणकडा वासुटे केल्याचा. मग काय सह्याद्रीच्या कड्यांवर आमची वन भोजनाची तयारी झाली. सगळ्यांनी काही ना काही आणलेलं आहे. चिवडा मंडळी गडावर आल्यानंतर असं जेवण जेवायला मजा येते. घरून जेवण आणायचं. तुम्ही हे बघा ही मस्त आम्ही भाजी बनवून आणली घरून आणि एक नंबर.
मस्त वाटाणा बटाटा आणि टोमॅटो मिक्स करून कढीपत्ता घालून कोथिंबीर घालून कांदा फरसाण चिली चिवडा चपात्या भेळ आणि बिस्किट आणि अजून प्लॅस्टिकचे कागद बाकी एवढं काही नाही फक्त. हा आनंद कुठंच नाही. ज्यावेळेस आम्ही आखे गड किल्ले फिरतो आणि त्या गड किल्ल्यावर असं घरचं जेवण नेतो आणि त्या ठिकाणी आपण या रानात बसल्यासारखं या जंगलात या झाडात झुडपात या असं जेवण करायला बसतो ती मजाच वेगळी. या चपात्या भाज्या एक नंबर. हा बघा काय नाव असा आनंद. आपण शेतकरीच माणसं घ्या आपण शेतकरीच माणसे. कसं वाटतंय खाऊन कांदा? ओके. आता आमचं जेवण झालंय. आम्ही काही इतिहास जाणून घेतला आणि काही आठवणी घेऊन आम्ही गड किल्ला उतरतोय. अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. सह्याद्रीतला जेवण संपन्न झालेलं आहे. आमचा कचरा आम्ही एका पिशवीत बांधून खाली घेऊन चाललोय. हे काम सगळ्यांनी केलं पाहिजे. सांगायची गरज नाही. सगळे चांगले माणसं आहे. तुम्ही मोठे माणसं आहे का नाही? बरं तुम्हाला सांगायला पाहिजे का काय धंदे? ठीक आहे मग चला जाऊ खाली आपण. आम्हाला काय सरळ रस्ता चांगला वाटत नाही त्यामुळे जरा ऍडव्हेंचर इथं पण करून बघू आपण. 1 2 3 4 5 6 पायर. मग काय आम्ही गड उतरतो आणि मी जे पळत सुटतो माझ्या माग हा पण पळत सुटतो. आता मग आम्ही दोघं पळतोच आहे. आमच्या माग तिसरा पळत सुटला. काय बाबा कुठून येणार झाले काय माहित. तुम्हाला नैसर्गिक फिस्पा करायचा असेल तर असं गड किल्ल्यानं किंवा ओढ्या नाल्यानं जंगलात जुंगलात आपल्याला असं नैसर्गिक ठिकाणी बसून मस्त भारी वाटलं पाहिजे. चुकलं का? हा वासोटा किल्ल्याला आम्ही आलोय आणि त्या नदीमध्ये म्हणजे तो ओढा आहे जंगलातला. त्या जंगलामध्ये आम्ही पाणी साचलं होतं. त्यामध्ये मासे आहे. त्यामध्ये बसलो आणि आम्ही पाय टाकले तर पायामध्ये फिस्पा चालू झाला. आय बाबा 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 एकदम नाही का एकदम गुदले राहिले गुदगुले. दाखवत तुम्हाला मोबाईलमध्ये आलाय ना. तर मंडळी अशा प्रकारे आपण पूर्ण ट्रॅक उतरून आलोय आणि आपणही कचरा दाखवून बाटल्या दाखवून सगळं डिपॉझिट वगैरे वापस घेतलंय. 150 रुपये पार्किंग आणि 100 रुपये त्यांची फी सगळी जमा करून आपण रिटर्न आलोय. आणि आता बोटीत चढायचं. आमच्या बोटीचे मालक आले आणि बोटीत बसून आम्ही रिटर्नच्या दिशेने 1 तासामध्ये प्रवास करून 2-4 तासामध्ये आम्ही घरी जाणार. ओके. मग काय आमचा बोटीचा परत रिटर्नचा प्रवास सुरू झाला. 12 किलोमीटर. अशी बोटिंग तर कुठंच नाही भेटणार. तुम्ही पण केला का नाही असा प्रवास? आम्ही तर केला. 1 नंबर. अशी भारी वाटलं. फिलिंगच तुम्ही मग काय मंडळी तुमच्यासाठी एक शायरी. आयुष्य म्हणजे एक ॲडव्हेंचर आहे. आयुष्य म्हणजे एक ॲडव्हेंचर आहे. जर आयुष्यात ते नसेल ना तर तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे का प्रत्येक क्षण जगून घ्या. वासोटा हा भारतामधील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला. अनुभव देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपला वासोटा ट्रेक पूर्ण झालाय. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला फॉलो नक्की करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि लवकरात लवकर आपण नवीन व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत राम राम टाटा बाय बाय.